तर माझा महत्त्वाचा प्रश्न असेल की निवडणुकीमध्ये तुमचा पक्ष हा अजितदादांचा म्हणावा लागेल, त्याचप्रमाणे काही विरोधकही तयारी करतच असतील, तर तुम्ही त्यांना काही निरोप देऊ इच्छिता? जी माणसं ज्या ज्या गावामध्ये ज्यांनी काम केलं त्यांचा एकाच बघतील लोक, आणि ज्यांनी एकाच नाही केला त्यांना ते धडा शिकवतील. आम्ही दुसऱ्यागत आश्वासन देत नाही. पण आत्ता नगरसेवक जर तुम्ही झालात, निवडणुकीमध्ये तुम्ही उभाच राहणार आहेत, पण त्यानंतरचं तुमचं नियोजन कसं असेल इथल्या विकास कामांसाठी? मोटरसायकलवाला सुद्धा माणूस लवकर पोचू शकत नाही, ही आमची आता सध्याची परिस्थिती आहे. मी कुठल्याही सोसायटीत काय अडचण आली तर त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष जाऊन उभं राहतो, आणि हे आमचं काम आहे. आम्ही असं समजत नाही की आम्ही काम केलं म्हणजे कोणा उपकार केलं. नमस्कार, मी सरिता देसाई आणि स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य आणि उंडरी गावचे माजी सरपंच निवृत्ती अण्णा बांदल आज आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम सर, स्टार महाराष्ट्राच्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. विशेष म्हणजे सध्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, आणि याच माध्यमातून या ऐनवेळी निवृत्ती अण्णा बांदल हे प्रभाग क्रमांक 41 मधून उमेदवार म्हणून इच्छुक आहात. अण्णा, तुम्ही या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 41 मधून उमेदवारी तुम्ही घेऊन निवडणूक लढवणार आहात, याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी प्रभाग क्रमांक 41 मधून निवडणुकीला उभा आहे आणि राहणार आहे. पण मी निवडणुकीला उभा राहिल्याच्यानंतर, मी निवडून आल्याच्यानंतर माझं पहिलं ध्येय असेल की हे जे ट्रॅफिकची समस्या आहे, ही समस्या सोडवण्याकरता जे रस्ते आहेत, रस्त्याच्या कडेला बाकीच्या काय अडचणी आहेत, हे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री, या आपण पाहिलं असन, यांनी रस्ता मोठा करण्याकरता आता DPमध्ये तो रस्ता टाकलेला आहे. आमच्या उंडरी ते वडाजीवाडी रोड हा 24 मीटर केलेला आहे, आणि बाकीचे रोडसुद्धा मोठे आहेत. ती रोड मोठे करण्याकरता त्याचं पहिल्यांदा रुंदीकरण झालं पाहिजे, हे माझ्या डोक्यामध्ये असन. कारण तर रस्ता नसेल तर आता आमच्या भागामध्ये उंडरीसारख्या ठिकाणी एवढ्या स्कूल आहेत की 14-15 स्कूल उंडरीमध्ये आहेत, आणि त्याच्यामुळं ट्रॅफिकची समस्या होती. मग सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेऊन ट्रॅफिक कसं होणार नाही, त्याला डायव्हर्ट कसं करता येईल, त्याच्याकडे माझं जास्ती लक्ष असेल. खरंच अगदीच जसं अण्णा तुम्ही बोलला की ट्रॅफिकची समस्याही आहे. जसं की पुण्यामध्ये एखाद्या ठिकाणाचं नाव घेतलं की अगदी त्याचं वैशिष्ट्य ओळखलं जातं, त्याचप्रमाणे जर उंडरीचं नाव घेतलं तर लोक पहिला ट्रॅफिकचं ओळख सांगतात, ट्रॅफिकमुळे उंडरीला पुण्यात ओळखलं जातं असं म्हणतात. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही ट्रॅफिकची समस्या उंडरीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कशी काय निर्माण झाली? ती ट्रॅफिकची समस्या अशी निर्माण झाली की आमच्याकडं शाळा जास्त असल्यामुळं, आणि मध्ये आमच्याकडं नगरसेवक नसल्यामुळं, सरपंच नसल्यामुळं जे रस्ता रुंदी व्हायला पाहिजे, जे कामं व्हायला पाहिजेत, ते दरम्यानच्या 8 वर्षाच्या काळामध्ये कुठलंही काम ट्रॅफिकबद्दल झालेलं नाही. आणि त्याच्याकडं सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, आणि ट्रॅफिक कशी होणार नाही त्याच्याकरता दादानी जे नेम वापरला, हिंजवडी असन, पिंपरी चिंचवड असन, तुम्ही पाहिलं असन, मोठ्या मोठ्या इमारती खाली घेतल्या, पण रस्ता रुंदी दादानी 36 मीटरचा हिंजवडीला केला. त्याच्यामुळं आमचे नेते पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री दादाच्या नेतृत्वाखाली आल्याच्यानंतर जो आम्हाला आदेश येईल त्या पद्धतीने त्या रस्त्याची व्यवस्था करण्यात येईल, त्याला पर्यायी रस्ता करण्यात येईल. आत्ता आमच्याकडं 24 मीटरचा रस्ता पिसळून देवाच्या उरुळीला चाललेला आहे, पण प्रत्यक्ष तो रस्ता झाला नाही. आता आपण आमचं गाव पेमार्डीत गेलेलं आहे, पेमार्डीचा सुद्धा रस्ता वडाच्यावाडीच्या पुढून मोठ्या प्रमाणात तो रस्ता 200 फुटाचा रस्ता आहे, पण त्या रस्त्याचं काम अजून चालू झालं नाही. ते सुद्धा काम जलद गतीने कसं होईल, तिथल्या शेतकऱ्यांना पेमार्डीने कसं लवकरात लवकर त्यांचं काम करावा, सरकारने शेतकऱ्यांना मदत करावा. निश्चित पेमार्डीमध्ये जमीन घेतली म्हणजे आपलं काम झालं असं नाही. आमच्या शेतकऱ्याला कुठे 1 गुंठा जमीन वापता येत नाही पेमार्डीमुळं. त्यामुळं मी दादांना ती विनंती करेन की दादा, पेमार्डीने जमीन घेतली पण कामं चालू केले नाही, रस्ता चालू केला नाही. हा उंडरी वडाजेवाडीचा भाग डेव्हलप होत चाललेला आहे,
आणि त्याच्यामुळं पहिल्यांदा मोहम्मदवाडी असन, ससाननगर असन, काळेपडाळ असन, पुढं पिसुळे असन, रस्ते पहिले सगळे वाढवले पाहिजेत आणि त्या रस्त्याचा पर्याय रस्ते काढले पाहिजेत. आत्ता उंडरीला जाताना मोहम्मदवाडीवरून एकच रस्ता आहे, त्याला पर्याय नाहीत आणि जे पर्याय आहेत ते पर्याय मार्ग केलं पाहिजे. आता रामटेकडीपासून तर उंडरीपर्यंत एक रस्ता मधून काढलेला आहे, पण त्या रस्त्याचं काम झालं नाही आणि अशी रस्ते झाल्या नसल्यामुळं त्या ट्रॅफिकच्या समस्या येतात. आम्हाला उंडरीतून घरी जायचं असेल तरी एक अर्धा पाऊण तास जातो आहे. आता माझी गाडी घरच्या लोकांना आणायला गेली, त्याला आत्ता मी फोन केला की बाबा तू घरी पोचला नाही. तो म्हणला अण्णा एवढी मोठी ट्रॅफिक आहे, आत्ता 8-9 वाजल्यात, ह्या टायमिंगला सुद्धा इतकी ट्रॅफिक आहे, म्हणजे दिवसा मोटरसायकलवाला सुद्धा माणूस लवकर पोचू शकत नाही. ही आमची आता सध्याची परिस्थिती आहे. अगदीच तुम्ही जो ट्रॅफिकचा प्रश्न सांगितला तो सुद्धा योग्य आहे, पण त्याचबरोबर तुम्ही उंडरी गावचे सरपंच होता, माजी सरपंच राहिलेले आहात. त्यावेळेला तुमच्या हातून बरीचशी चांगली कामे घडलेली आहेत, लोक त्याची वाच्यतासुद्धा चांगल्या पद्धतीने करतात. पण आत्ता नगरसेवक जर तुम्ही झालात, निवडणुकीमध्ये तुम्ही उभाच राहणार आहेत, पण त्यानंतरचं तुमचं नियोजन कसं असेल इथल्या विकास कामांसाठी? इथल्या विकास कामासाठी आम्ही पूर्ण 41 प्रभाग आहे, त्याच्या कोण्याकोण्यामध्ये जाऊन आमचा पॅनल तिथं काम करीन आणि माझं सगळं लक्ष तिथं असेल. आत्तापर्यंत ते जिथं काम झालं नाही, पहिलं ते काम करणं, त्या लोकांना न्याय देणं, लोकांना पाणी देणं, लोकांना लाईट देणं, लोकांकरता रस्ता देणं. आता आम्ही ग्रामपंचायतमध्ये असताना ते सगळं केलं, पण आत्ता सुद्धा खाजगी ठिकाणी आम्ही काही ठिकाणी 100, 200, 300 फूट रस्ता करायचा असेल तर मी माझ्या पदरच्या पैशानी तिथं रस्ता केला आहे. उंडरीला पिसुळेला मी 100 बोर मारून लोकांना मोटर बसून त्यांच्या टाक्यामध्ये पाणी टाकलं आहे. काही सोसायट्यांना 20-20 टँकर पाणी माझ्या बोरमुळं मिळतं आहे आणि त्या लोकांचा तो दुवा असल्यामुळं, लोकांच्या दुव्यामुळं त्या ठिकाणी पाणी लागलेलं आहे आणि त्या लोकांना त्याची मदत होती. मी माझ्या सोसायटीमध्ये सुद्धा बोर घेतला, आम्हाला पाणी 14 टँकर लागायचे. आता पाऊस पडल्यामुळं 1 टँकरसुद्धा लागत नाही. माझ्या बाजूला अरुणेश सोसायटी, आस्ट्रोनेस सोसायटी असेल त्या ठिकाणी सुद्धा बोर घेतला, 25 टँकर पाणी तिथं येते. तिथं 480 प्लॉट आहेत, तिथं आज रोजीला एकही टँकर येत नाही. अशा अनेक ठिकाणी पिसुळीमध्ये घेतल्यात, उंडरीमध्ये घेतल्यात, आवतोडवाडीला पाणी नाही घेतलेलं तेवढं, आवतोडवाडी आमची राहिलेली पाणी वाचून. होरकवाडीमध्ये सारख्या ठिकाणी आत्ताच परवा व्हिजिट मारली आणि त्या ठिकाणी गेलो तर गावच्या एरी गज भरून वाहत चालल्यात, पण महानगरपालिकेचं लक्ष नसल्यामुळं त्या ठिकाणी फक्त बटन दाबायचे आणि तरीसुद्धा एरीचं पाणी चालू करत नाही. सरकारने थोडी काळजी घ्यायला पाहिजे. आणि मी आमच्या नेत्यांना, अजयदादाला सांगू इच्छितो की दादा, आपण लोकांना आदेश द्या, जिथं धरणं भरल्यात, जिथं एरी भरल्यात अशा ठिकाणी महापालिकेने पहिल्यांदा त्यांनी मोटारी बसून त्या लाईनी करून लोकांना पाणी दिलं पाहिजे. एवढीच मी ह्याच्या निमित्त दादाशी अर्ज देऊन बोलणार आहे. ह्याच्यापूर्वी मी पाण्याकरता सगळं पार 35 सर्वे नंबरपासून तर 49, 50, 51 सर्वे नंबरपर्यंत आमचे रस्ते व्हावा, ड्रेनेज लाईन व्हावा, तिथं लाईट जावावा, वारंवार मी पत्र देतो आहे. मी तुम्हाला सांगतो, आता परवाही दादांना पत्र दिलं की आपण गेल्या वेळेला मला 1.5 कोटीचा फंड दिला होता, पण काही अडचणींनी ते काम झालेलं नाही. आपण पुन्हा महानगरपालिकेला सांगावा की जी राहिलेली कामं आहेत, जे फंड तुम्ही सगळ्यांना पार मुख्यमंत्र्यापर्यंतचे सह्या माझ्याकडे आलेले आहेत, पण ते काम चालू झालं नाही. महानगरपालिकेमध्ये टोळवाटोळीचं राजकारण चालतं. जे लोक तिथे येतात ते जागेवरती काम करत नाही. मी गेले कित्येक दिवस सांगतो आहे की पाण्याची समस्या आमची सोडवा. आमच्याकडं 8 महिने पाणी 24 तास पुरण असं पाझर तलाव आहे, एरी आहेत, तरी आजसुद्धा धरणं भरून चालल्यात. लोक पाण्याने आपण बघतो, बार्शी असन, सोलापूर असन, धाराशिव असन, बीड असन, लोकांना पाण्यामुळं तिथल्या लोकांचं जीवन खराब झालं. आमचे नेते अजितदादा पवार त्या ठिकाणी सकाळी 7 वाजता जाऊन प्रत्येक ठिकाणी गावाला जाऊन प्रत्येक गावामध्ये जाऊन पाहणी करून त्यांना मदत देण्याकरता दादा तिथं धावले आणि दादाने ती मदत लवकरच पंचनामा करून लोकांना न्याय मिळाला पाहिजे. कारण तर ते सुद्धा आपले बांधव आहेत, त्यांच्यावर सुद्धा अन्याय होता कामा नाही. ज्या वेळेला सांगलीला पूर आला होता त्यावेळेला सुद्धा दादानी
तिथं जयंत पाटलांनी इतकी मदत केली त्या टायमात की त्या लोकांना पूर्ण 2-2, 4-4, 6-6 महिन्याचं सामान भरून दिलं. आम्ही सुद्धा त्याच्यात काही ट्रक पाठवले होते. असं आत्ता सुद्धा ज्या भागामध्ये पाण्याचं लोट आलेला आहे, पाण्याची ढगफुटी झालेली, त्या भागाला सुद्धा लवकरात लवकर सरकारने मदत करावा असं मी आमच्या पालकमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याला विनंती करतो की आपण जिथं काय अडचणी असतात तिथं सगळ्यांनी आपल्या महाराष्ट्राने मदत करावा. तुम्ही आवाहन करा, लोक तिथं जातील, सरकार जाईल आणि त्या लोकाला मदत होईल. अगदीच अण्णा, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की तुम्ही स्वखर्चातून बोर वगैरे मारून लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. असं म्हणतात की जो पिण्याच्या पाण्याचा आणि अन्नाचा प्रश्न सोडवतो खरंच त्याला देव भरभरून आशीर्वाद देतो आणि तुम्ही ते काम केलेलं आहे. पण आत्तापर्यंतच्या बोलण्यामध्ये तुमच्याकडून बऱ्याच वेळा मी आदरणीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं नाव ऐकलं. तर माझा महत्त्वाचा प्रश्न असेल की निवडणुकीमध्ये तुमचा पक्ष हा अजितदादांचा म्हणावा लागेल? हां, माझा पक्ष 100% अजितदादाचा पक्ष आहे. मी 80% समाजकारण करतो, 20% राजकारण करतो. समाजाच्या आमच्या उंडरी परिसरामध्ये, पिसुळीच्या परिसरामध्ये कधीही चेक करा तुम्ही. रात्री अपरात्री मला 12ला फोन करा, 1ला फोन करा, 4ला फोन करा. मी कुठल्याही सोसायटीत काय अडचण आली तर त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष जाऊन उभं राहतो आणि हे आमचं काम आहे. आम्ही असं समजत नाही की आम्ही काम केलं म्हणजे कोणा उपकार केलं. आम्ही समाजाचं काम करत असताना सगळ्या लोकांना न्याय मिळावा त्याच्याकरता आम्ही खरं प्रयत्न करतो. काल आमच्याकडं एक दुर्घटना घडली मार्बल सोसायटीमध्ये आणि त्या ठिकाणी मुलगा झोपला होता, आग लागली, दरवाजा बंद होता. त्या ठिकाणी तो मुलगा त्या जागेत गेला. त्या ठिकाणी आमचे माजी सरपंच, पंचायत समितीचे सदस्य सचिन शेठ घुले पाटील आणि त्यांचे सहकारी, आमची मुलं, आमचा पुतण्या, आमचा भाऊ त्या ठिकाणी काल जाऊन लोकांना मदत करण्याचं, त्या पेशंटच्या वडिलांना मदत करायचं काम त्या ठिकाणी आम्ही 2 तास थांबलो. 7 गाड्या फायर ब्रिगेडच्या आल्या होत्या. मला जरा उशिरा कळलं, पण ज्यांना कळलं ते लोक, सचिन शेठसारखी माणसं 10 मिनटाच्या आत तिथं गेली. तुम्हाला सांगतो डॉक्टर संतोनी हडपसरचे अध्यक्ष ते सुद्धा त्या ठिकाणी आले. आमचे फारुक नाना त्यांनासुद्धा कळलं, ते पुण्यात होते. मी म्हणलं नाना असं असं झालेलं आहे. फारुक नाना तिथून 20 मिनटामध्ये त्या ठिकाणी घटनास्थळी पोचले आणि आम्ही ती सगळ्या गाड्यांना, तिथल्या लोकांना ते स्फोट झाला सिलेंडरचा, त्याच्यामध्ये काही आमचे फायर ब्रिगेडचे लोक जखमी झाली, तिथल्या सोसायटीचा चेअरमन जखमी झाला. 7-8 लोकांना ॲडमिट केलेलं आहे. त्यातले 1 जणाला, चेअरमनला जास्त झालेले आहे आणि एक मुलगा आजच 3:45 वाजता दुबीघाटला त्याची मैत झाली. आणि त्या ठिकाणी सुदल सचिन शेठ घुले, मी स्वतः तिथं जाऊन त्यांच्यामध्ये दुःखामध्ये सहभागी झालो आणि तिथून डायरेक्ट आपल्या ह्या कार्यक्रमाला मी आलो. अगदीच अण्णा, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने योग्यच आहे. पण राजकारणात उतरल्यानंतर जसं आपण म्हणतो की नाण्याच्या 2 बाजू असतात, एक समाजकारण असतं, दुसरं राजकारण असतं. तुम्ही म्हणालात की तुम्ही समाजकारण 80% प्राधान्य देता आणि राजकारणाला 20% प्राधान्य देता. पण राजकारण म्हणल्यावरती विरोधक आलेच आणि विरोधक आले म्हणल्यानंतर कुठेतरी आपण नेहमी ऐकतो की आपल्या देशामध्ये जितकी खासदारकीसाठी लोकसभेच्या निवडणुकीला महत्त्व नाही तितकं महत्त्व महानगरपालिकेंना, ग्रामपंचायतीच्या निवडणुकींना असतं. आणि आता ती खरी संधी येऊ घातलेली आहे की महानगरपालिकेची निवडणूक ही फार मोठी मानली जाते आणि तुम्ही जसे कट्टर एकदम तयारी करत आहात आपल्या प्रभाग क्रमांक 41साठी, त्याचप्रमाणे काही विरोधक ही तयारी करतच असतील. तर तुम्ही त्यांना काही निरोप देऊ इच्छिता? नाही, त्यांना नाही. आता लोक एकच बघतात. जे माणसं ज्या गावामध्ये ज्यांनी काम केलं त्यांचा एकाच बघतील लोक आणि ज्यांनी एकाच नाही केला त्यांना ते धडा शिकवतील. ज्यांचा एकाच असेल त्यांना काही घाबरायचं कारण नाही. आम्ही काही घाबरत नाही. करता आम्ही एकाच पुरुष असल्यासारखे आम्ही आपल्या भारताचे कृषी मंत्री शरद पवार साहेब यांच्याकडं बघून आम्ही काम करत असतो. खासदार सुप्रिया सुळे असतील त्यांच्याकडे काम बघत होतो. आता आमचा पक्ष 1 होता, तो 2 झाला. त्यामुळं आम्ही दादाबरोबर आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला खरं 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आम्हाला कुठंही असं वाटत नाही की आमच्या पॅनलला आम्हाला काही अडचण आहे, असं काही कारण नाही. आम्ही दुसऱ्यागत आश्वासन देत नाही. तुम्ही सकाळी सांगितलं आम्हाला 4 बेंच पाहिजेत, आम्ही दुपारी पोचावतो. तुम्ही सकाळी सांगितलं
की आम्हाला आमच्या इथं पाणी लागन आणि पाणी लागणार असेल तर दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं बोर घेतो. त्यामुळं आम्हाला काही घाबरण्यासारखं काही आहे नाही आणि आम्ही काही इलेक्शनला घाबरत नाही. समाज आमच्या पाठीमागे आहे. समाजाकरता आम्ही रात्रंदिवस काम करतो. आमच्या कामाची दखल उंडरी गावाने घेतलेली आहे. 41 प्रभाग हा सुदल आमच्याकडं कामाची दखल घेतात. ते लोक येऊन पाहतात. मी अख्ख्या प्रभागामध्ये हिंडून सांगितलेलं आहे की ज्याला बोरचं पाणी लागन तिथं आम्ही बोर देणार आहे. ज्याचं काही STPची अडचण असेल तिथं त्याची दुरुस्ती करणार आहे. एखाद्या सोसायटीमध्ये काही फायरमॅनचं काही आता कालच्याच त्या हाच्यामध्ये तिथं फायर चालू नव्हता आणि त्यामुळं ते पाण्याची अडचण आली. अशा अडचणी येणार नाही हे तुम्हाला खात्रीशीर सांगतो की आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन निवडणुकीच्या आधीच आम्ही ते चेक करणार आहे. कारण तर निवडणुकीला जायचं आहे म्हणून निवडणूक झाल्यावर तुम्हाला काम आमचं करू असं आमच्याकडे नाही आहे. आम्ही जे काम तत्परतेने होणार आहे त्याच्याकरता कुठलाही वेळ लावत नाही. ते काम आम्ही लगेचच करतो आणि तिथं त्या लोकांना रिझल्ट देतो. अगदीच खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतका तुमचा महत्त्वाचा वेळ देऊन स्टार महाराष्ट्राच्या आमच्या या न्यूज चॅनलला एक स्पेशल मुलाखत दिली त्याबद्दल मनापासून आभार. तुमच्या पुढील वाटचालीसाठी स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा. नमस्कार.